नमस्कार मंडळी. मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून पुन्हा पुन्हा स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रम. ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. आज आपण आलेलो आहोत छत्रपती संभाजी नगर मध्ये आणि तिथल्या या सगळ्या ताया आज इथे आपल्या या 16 सख्यांचा या कार्यक्रमात सहभागी झालेल्या आहेत. आणि नेहमीप्रमाणे माहेरवाशिणी माहेरी आलेल्या आहेत. त्यांच्या संसारातून थोडा वेळ काढून स्वतःसाठी त्या इथे आलेल्या आहेत. पण मी तुम्हाला एक सांगू का, संसारात कितीही रमलं असलं ना तरी पण माहेरची ओढ ही असतेच, हो की नाही? बरोबर आहे की नाही? कारण त्याच आपल्या माहेरच्या अंगणामध्ये आपल्या आईने गाणी गात गात लेकीला घास भरवलेला असतो. अंगाई गात गात तिला निजवलेलं असतं. बाबांनी त्याच अंगणामध्ये सायकल शिकवलेली असते आणि आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर त्याच अंगणामध्ये आपण लपंडाव, लंगडी, खो खो, हुतुतू असे बऱ्याच प्रकारचे खेळ खेळलेलो असतो. ती जागा, त्या भिंती त्या इतक्या हक्काच्याने आपल्या होऊन जातात की त्यामुळे माहेरचा उंबरठा ओलाडून जेव्हा सासरी जात असते ना आपली ताई, तेव्हा नकळत तिच्या डोळ्यातून पाणी येत असतं. कारण माहेरची ओढ तितकीच असते. चला तर मग या सगळ्या तायांना पुन्हा एकदा त्यांच्या माहेरी घेऊन जाऊया, माहेरच्या अंगणात आणूया, गप्पा टप्पा करूया. चला तर मग सगळ्या तायांबरोबर त्यांच्या माहेरच्या आठवणींमध्ये. ताई, तुझं नाव सांग. माझं नाव ऋषाली सुशील सुरडकर. माहेर कुठलं? माझं माहेर छत्रपती संभाजीनगर आणि आणि माझं सासर ही छत्रपती संभाजीनगर. दोन्ही एकच आहे. त्याचा अर्थ? याचा अर्थ तुम्हाला जो वाटतो तोच. लव्ह मॅरेज आहे. काय भाऊजी काय करतात? ते RT ऑफिस मध्ये. काय सांगशील तू माहेर बद्दल? ऍक्च्युली माझं इंटरकास्ट मॅरेज आहे. अच्छा. हा, तरी त्यांनी मोठ्या मनाने स्वीकार केला आणि सासू सासऱ्यांनी सुद्धा स्वीकार केला. पण जेव्हा तू घरी सांगितलंस माहेरी, तेव्हा आई बाबांची काय प्रतिक्रिया होती? ऍक्च्युली मी सांगितलंच नाही. काय झालं, मी सेकंड इयरला होते ना, माझे मिस्टर सेकंड इयरलाच होते. अच्छा. तर मी फार्मसी केलंय. मी सेकंड इयर. अच्छा, फार्मसीच्या सेकंड इयरला. Second ओके year. ओके. तर मी एक दिवस कॉलेज बंक करून माझे मिस्टर आणि मी फिरायला गेलो. मी टिफिन विसरून गेले होते मी घरी, म्हणून माझे बाबा टिफिन द्यायला आले आणि मी तिथं नव्हती. मग माझ्या मम्मीला पण सगळ्या टिफिननी घोळ घातला म्हणजे. माझ्या लक्षातच नाही मी टिफिन नाही आणलाय म्हणून. माझ्या बाबांना वाटलं ऑफिसला जाता जाता बाळाला टिफिन देऊन टाकू म्हणून. पण बाळ जागेवर कुठे होतं? माझ्या बाळाला भाऊजी घेऊन गेले होते बाहेर. पण मग काय झालं पण नंतर जेव्हा कळलं, जेव्हा तू घरी गेलीस त्याच्यानंतर? घरी नाही गेले मी. मग कॉलेजच्या तिथेच मम्मी पप्पा थांबले आणि मी त्यांच्या गाडीवरून तिथंच उभे राहिले. मला माहितीच नाही, मी त्यांच्याकडे पाहिलंच नाही. त्यांनी मला पाहिलं आणि ते आई बाबा आमच्या जवळ आले. म्हणे काय करतीये तू? जो काही राडा झाला, मला आई घरी घेऊन गेली आणि बाबा त्यांना बाहेर घेऊन गेले. ह्याचा आनंद होतो तुला आता. तेव्हा काय झालं असेल मग? तेव्हा नका आठवण काढू, पाठ दुखते. पाठ दुखते. आणि मम्मी म्हणते तुम्ही कस काय एवढे शांत बसले? बाबा म्हणता नाही तो मुलगा खूप चांगला आहे. मम्मी आणखी हायपर झाली. त्याच्यानंतर मम्मीला पहिले एक्सेप्ट केलंच नाही मम्मीनी. मी म्हटलं मी लग्न कराल तर त्यांच्याशीच कराल, नाही तर मी लग्नच नाही करणार. अच्छा. नंतर घरच्यांनी करून दिलं. पण म्हणजे भाऊजी आणि आईचं बोलणं झालं कधी त्याच्यानंतर? हो. मग तेव्हा आईचं काय म्हणणं होतं? मम्मी पण मग त्यांच्याशी एकदा बोललं का, कोणी जरी बोललं ना, एकदम कूल माणूस आहे. ज्याच्याशी पण बोलणार त्याला एकदम सेटल करून टाकलं. मग आता माहेरी किती वर्षातून किती वेळा अगर असं जाणं होतं? सकाळी सासरी आणि संध्याकाळी माहेरी, पुन्हा माहेरी, सकाळी दुपारी सासरी. असं चालतं. आपल्याला हा खेळ खेळायचा आता तळ्यात मळ्यात. व्हेरी गुड, व्हेरी गुड.
अशीच तू छान सुखात आयुष्यभर राहा हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करतो आणि अशीच हसतमुख राहा. छान वाटतेस. नमस्कार. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. माहेरच्या आठवणीनंतर आता आपण सुरू करणार आहोत आपल्या खेळांना, कारण हे खेळ खेळूनच आजच्या भागाची होणार आहे हुकुमाची राणी. चला तर मग आपण लकी ड्रॉ करूया. तुम्ही तयार राहा सगळ्याजण. ज्या ताईंच्या हातामध्ये लाल रंगाच्या चिठ्ठ्या आलेल्या आहेत त्या गेलेल्या आहेत आपल्या पहिल्या खेळामध्ये. कोण आहेत त्या उभ्या राहायचे. खूप खूप अभिनंदन. व्हेरी गुड. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. आणि लकी ड्रॉ मधून 13 ताया इथे सहभागी झालेल्या आहेत. क्या बात आहे. खूप खूप अभिनंदन तुमचं. तुम्ही सगळे पहिल्या खेळामध्ये आलेला. तर पहिला खेळ असा आहे ज्या खेळाचं नाव आहे, तर हा खेळ असा आहे, आपण लहानपणापासून स्टॅच्यू खेळत आलेलो आहोत, तर त्या पद्धतीचाच हा खेळ आहे. या खेळामध्ये संगीत सुरू होईल आणि त्या संगीतावरती तुम्हाला सगळ्या तायांनो, तुम्हाला सगळ्यांना अगदी छान नाचायचं आहे. आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशनमध्ये तसंच उभं राहायचं. हां, म्हणजे अशी स्टेप करत असाल आणि म्हणलं स्टॅच्यू तर असंच. हां ना, अजिबात हलायचं नाही. हां, हलायचं नाही, हसायचं नाही, डोळे मिचकवायचे नाही. जी ताई अगदी स्टॅच्यू सारखी उभी राहील ती जाणार आहे आपल्या पुढच्या फेरीमध्ये. अशा 3 ताया बाद होणार आहेत आणि 10 ताया जाणार आहेत आपल्या पुढच्या फेरीमध्ये. बघूया कोण आहेत त्या 3 ताया ज्या बिचाऱ्या बाद होणार आहेत. मुझे प्यार नहीं तुझसे है वो, मुझे दिल को तेरा देवा. क्या बात है. हाँ, नहीं तुझसे है वो, मुझे दिल को तेरा देवा. ऐका दाजीबा, 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 जोरात जोरात स्टेप, जोरात स्टेप. ऐका दाजीबा, स्टॅच्यू. नमस्कार. कसे आहात तुम्ही. अरे बापरे. क्या बात आहे. खूप खूप अभिनंदन. बाद झालेले आहे. या. अरे बापरे, खूप ऊन लागतं का ताई. ताई हसलेस, हसलेस ताई. ताई हा हा, ते हसलं तुम्ही, बाद झालं. त्यासोबत बसू शकता. ताई हसलेली आहेत, तू बाद झालेली आहे, बसू शकते. ओके, व्हेरी गुड. या 10 ताया गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या फेरीमध्ये. या फेरीतल्या खेळाचं नाव आहे, बरं, तुमच्या प्रत्येकीच्या हातामध्ये एक एक पेपर कप आहे. हा तो पेपर कप असा डोक्यावरती ठेवायचा आहे आणि मी 1 2 3 म्हटल्यानंतर चालत चालत किंवा धावत धावत तुम्हाला जसं जमेल तसं अगदी व्यवस्थित बॅलन्स करत तुमच्या समोरची जी सफेद लाईन आहे ती पार करायची आहे. पहिल्या 5 ताया ती लाईन पार करतील त्या जाणार आहेत आपल्या पुढच्या फेरीमध्ये. बरं, ती पार करत असताना जर कप पडला तर तसाच तो कप उचलायचा आणि पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करायची. ठीक आहे, तिकडनं सुरुवात करायची नाही. हे कळलं तुम्हाला. चला तर मग सगळ्यांनी आता कप डोक्यावरती ठेवा व्यवस्थित. हा, आणि अजिबात आंबाड्यात बिंबाड्यात आपले जे चाप असतात त्याच्यात अडकवायचा नाही. व्हेरी गुड. क्या बात आहे. आम्ही बघणार आहोत व्यवस्थित. हा, या अगदी व्यवस्थित तिथे आपल्या आंबाड्यामध्ये वगैरे अगदी छान. हा, हे बघा, हे असं नाही करायचं. हा, आमचं लक्ष असतं बरोबर. हा, अगदी अगदी अडकून बिडकून ठेवलंय का केसांमध्ये. 1 2 3 नीट लक्ष द्या. हा, व्यवस्थित बॅलन्स बॅलन्स बॅलन्स. व्हेरी गुड. पहिल्यापासून सुरुवात करायची आहे. हा, हा, तुमचा पडलेला आहे. हा, नाही नाही नाही, आधीच पडलेला आहे.
अजून वेळ आहे, लवकर. हा हा व्यवस्थित. हा शाबाश शाबाश शाबाश. हा हा शाबाश. हा अजिबात अजिबात. हा 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 शाबाश शाबाश शाबाश. कुठे गेलं कप? कप कुठे गेलाय? हा घ्या. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. एक गप माझाच पहिला कप. या खेळातून या 5 टाळ्या आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या फेरीमध्ये. आणि या फेरीतला खेळ आहे ज्या खेळाचं नाव आहे ताई तुझं नाव सांग. शोभा अनिल देबडवार. शोभाताई. माहेर कुठलं? मुखेड. मुखेड. आणि सासर? उदगीर. उदगीर. ओ वा, क्या बात आहे, व्हेरी गुड. भाऊजी काय करतात? बिझनेस आहे आमचा. बिझनेस आहे. हा. क्या बात आहे, व्यावसायिक आहेत ते एकदम कम्प्लीट. ताई तुझं नाव सांग. मालती संजय वाघ. माहेर कुठलं? माहेर धुळ्याचं होतं, आता आई वडील नाहीच आहेत आता. होतो. भाऊ पण नाही, त्याच्यामुळे माहेर संपलं आता. मग तिथे कोण असतं? कोणीच नाही ना आता. कोणीच नसतं. आम्ही बहिणीच होतो सगळ्या. पण मग तिथे जाणं होतच नाही आता? नाही नाहीच. अच्छा. आणि भाऊजी काय करतात? सिव्हिल इंजिनियर कॉन्ट्रॅक्टर आहेत ते. वा, व्हेरी गुड, मस्त. ताई तुझं नाव सांग. नमस्कार, माझं नाव अर्चना सचिन शहाणे. सर्वप्रथम तर आज मला खूप आनंद होत आहे की छत्रपती संभाजीनगरमध्ये सरांसोबत 16 सख्यांचा या कार्यक्रमामध्ये आम्हाला पार्टिसिपेट करायला मिळालं. आजपर्यंत आम्ही नवरात्र, गणपती उत्सव या कार्यक्रमामध्ये अनेक ठिकाणी प्रोग्राम पाहिले आणि पार्टिसिपेट झालो, पण तो आनंद आम्हाला अजिबात मिळाला नाही की जो आनंद आज आम्ही सरांसोबत लाईव्ह त्यांच्यासोबत थांबून आम्ही कार्यक्रम घेत आहेत. थँक्यू सो मच सर आणि तुमची सगळ्यांची टीम की तुम्ही आम्हाला पार्टिसिपेट करून घेतलं आणि आम्हा सर्व सख्यांना की आज आम्ही फक्त की आमचं घर आणि आमचा जॉब आणि आमची मुलं बाळ याच्या व्यतिरिक्त आम्ही कुठे मुंबईला शूट करायला जाऊ शकत नव्हतो. तुम्ही इथे येऊन आम्हाला शूट करायची संधी दिली. मनापासून सगळ्यांतर्फे खूप खूप आभार तुमचे. आणि अशा पद्धतीने बातम्या संपलेल्या आहेत. आजच्या ठळक बातम्या सगळे सांगून झालेल्या आहेत. त्या बात आहे, पण एकदा जोरदार टाळ्या. ताई तुझं नाव सांग. माझं नाव प्रियंका लक्ष्मीकांत बिडवई. माहेर कुठलं? नांदेड. भाऊजी काय करतात? बिझनेस आहे आमचं पण. बिझनेस आहे. क्या बात आहे, व्हेरी गुड. कसं वाटतंय तुला इथे छान येऊन? वाटतंय. छान वाटतंय. खेळ खेळून कसं छान वाटतंय? वाटतंय. छान वाटतंय. सगळं छान वाटतंय आपल्याला. हा ताईंकडे माईक द्या. हा ताई तुमचं नाव सांगा. नमस्कार, हा. माझं नाव श्रद्धा सिद्धांत निलावार. हा. माहेर नांदेड, राहणार छत्रपती संभाजीनगर. क्या बात आहे, व्हेरी गुड. खेळाचं नाव आहे तळ्यात मळ्यात. खेळाचं नाव काय? तळ्यात मळ्यात हा. तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात. क्या बात आहे, व्हेरी गुड. हा नाव काय? तळ्यात मळ्यात नाही नाही, ह्या ताईंनी कसं घेतलं? तळ्यात मळ्यात. नाही त्याच्या आधी कसं घेतलं? तळ्यात हे 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 मळ्यात. हा तळ्यात मळ्यात. हे, 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 हे. हा बोल ना. तळ्यात. ठीक आहे, हरकत नाही. मजा आहे की नाही? क्या बात आहे. हा चला तर मग सुरू करूया आपला हा तळ्यात मळ्यात हा खेळ. आणि ह्या खेळातून 3 ताया बाद होणार आहेत आणि 2 ताया जाणार आहेत आपल्या शेवटच्या फेरीमध्ये. आणि त्यातलीच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. चला तर ह्या फेरीतला आपला हा खेळ सुरू करूया ज्या खेळाचं नाव आहे तळ्यात मळ्यात. हा आणि हा खेळ असा आहे, तळ्यात मळ्यात आपण लहानपणापासून खेळत आलेलो आहोत. ठीक आहे, तर आता हे तळे आहे, हे मळ आहे. हा आपण आता मळ्यात उभे आहोत बरोबर, आणि तळ्यात उडी मारणार आहोत. ठीक आहे, चला तर मग उडी मारूया. तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात. शाबाश, व्हेरी गुड. ताई बाद झालेली आहे. कसं वाटतं ताई बाद होत? काय नाही सर, छान वाटतं. ये बात खाली दे दे. हा? बस झालं, ये बात आहे. हा चला. हा आणि आता बघूया कोण आहेत ते अजून 2 ताया ज्या बाद होणार आहेत. रेडी? ओके, मस्त. रेडी? 1 2 3 मळ्यात. टिकवलंस ताई, तू बाद झालेली आहे. ये इथं पुढे. कसं वाटतंय? छान वाटतं. छान वाटते. इतका गेम खेळायला भेटला बस. ओके ना? ये बात, ये टाळी, ये बात.
होय, आता एक ताई बाद होणार आहे आणि 2 ताया जाणार आहेत शेवटच्या फेरीमध्ये. ओके, 1 2 3. तळ्यात मळ्यात, तळ्यात मळ्यात, तळ्यात मळ्यात, तळ्यात मळ्यात, मळ्यात तळ्यात मळ्यात, मळ्यात तळ्यात, तळ्यात. शाबाश, व्हेरी गुड. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. तळ्यात मळ्यात या खेळातून ह्या 2 ताया आलेल्या आहेत आपल्या शेवटच्या फेरीमध्ये. क्या बात, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि ह्या 2 तायांमधूनच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. या बात, हो, कोणाला मिळणार आहे हे हुकुमाच्या राणीचं पद? तुम्हालाच मिळणार. क्या बात आहे. हा, आता ह्या ताई म्हणतात मलाच मिळणार, मग आता आपला काय उपयोग आहे? नाही, मलाच मिळणार. तुम्हालाच मिळणार, दोघी नाही मिळणार. क्या बात आहे. हा कॉन्फिडन्स पाहिजे, एकदा जोरदार टाळ्या. आणि दोन्ही ताया आलेल्या आहेत तिथे आपल्या शेवटच्या फेरीमध्ये आणि या फेरीतल्या खेळाचं नाव आहे. आता हा खेळ असा आहे, आपण आगळी कोशिंबीर लहानपणापासून खेळत आलेलो, पण ही आगळी कोशिंबीर थोडी वेगळी आहे. हा, आता तुम्हाला जे समोर 2 फुगे दिसत आहेत पिवळ्या आणि निळ्या रंगाचे, तर ते 2 फुगे तुम्हाला फोडायचे, बरोबर? पिवळ्या रंगाचे आणि पिवळाचे. काय निळा आणि पिवळा आहे ना? पिवळाचे. पिवळ्या आणि निळ्या रंगाचा आहे ना? नाही, फक्त पिवळ्या रंगाचंच आहे. काय जस्ट जोक करताय. जस्ट जोक नाही करत आहे, खरं सांग. अरे तुम्हाला दिसत नाहीये? अरे निळा आणि पिवळ्या रंगाचा फुगा आहे ना? नाही. अरे यार, माझा नंबरचा चष्मा आहे. त्यामुळे मला करेक्टच दिसणार. ह्यांचा नंबरचा चष्म्यामुळे ना करेक्ट दिसणार. मला चष्माच नाही तर मला करेक्ट दिसणारच नाही. वा, एक छान आहे. मला तर नंबर नाहीये तरी सुद्धा मला दिसतंय की नाही फक्त एकच पिवळा फुगा आहे. हा, म्हणजेच काय की तुम्हाला अगदी व्यवस्थित दिसतंय, बरोबर आहे. खात्री करून घेतली मी, बाकी काय. हा, तर तो फुगा जाऊन फोडायचंय तुम्हाला, है की नाही? इतकं सोपं आहे. पण त्याच्यासाठी अट अशी आहे, नियम असा आहे की तुमच्या दोघींच्याही डोळ्याला पट्टी बांधणार आहे. ओके, त्याच्यानंतर एक संगीत सुरू होणार आहे. हा, त्या संगीतावरती तुम्हाला नाचायचंय, गोल गोल फिरायचंय आणि एका क्षणी ते संगीत थांबेल. जसं संगीत थांबेल तसं तुम्ही जाऊन तो फुगा फोडायचे. जी ताई पहिल्यांदा फुगा फोडेल ती होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. चला तर मग सुरू करूया आपल्या ह्या खेळाला. तर आम्ही दोन्ही ताईंना विनंती करतो की त्यांनी यायचे आणि ताईंच्या डोळ्यावर पट्टी बांधायची. या. तयार आहेत फुगा फोडण्यासाठी आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. जागेवरती तासायचे आणि गोल गोल फिरायचे. तेरे साल्या मंदी तेरी दीवानी थी तेरी दीवानी हूँ फंस मुझे साल्या मंदी. गोल गोल फिरायचे, काही गोल गोल फिरायचे, काही गोल गोल फिरायचे. नखवा फंस मुझे ये साल्या बात. मंदी. नखवा हा, चला पुढे या. हा, व्हेरी गुड. हा, शाबाश शाबाश, करेक्ट आहे, करेक्ट आहे, करेक्ट आहे. हा, व्हेरी गुड. हा, धक्का नाही म्हणताय, धक्का नाही म्हणताय, धक्का नाही म्हणताय. हा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा हा हा. हुकुमाची राणी झालेली आहे ही ताई, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि उपविजेती ताई ठरलेली आहे ही ताई. ताई, तुझं खूप खूप अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. कसं वाटतंय? खूप छान वाटलं. 4 फेऱ्यांपर्यंत इथपर्यंत आपण जिंकत आलो. माझ्यापेक्षा तरुण मुली पण होत्या, त्या बाद झाल्या आणि मी इथपर्यंत जिंकत आले. मला याचा खूप आनंद वाटतोय. तुझ्यापेक्षा तरुण म्हणजे तू काय कमी तरुण आहे का? मग माझी ताई किती आहे की नाही? यंग आहे ना एकदम. 2च वर्ष राहिले रिटायरमेंटला आता. त्याला काय होतं, तुझ्या आतमध्ये जो उत्साह आहे ना, हा, तो उत्साह फार महत्वाचा आहे. खरंच कारण खूप आपल्या आनंद आनंदाला, आपल्या उत्साहाला वय अजिबात नसतं. नाही. ताई, तुझं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. खूप खूप थँक्यू. आणि आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे ही ताई. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. सोहळा सख्यांचा
सर्वप्रथम तर खूप आनंद झालेला आहे. या प्रोग्राममध्ये आम्ही पार्टिसिपेट झालो आणि वेळ कसा गेला हे आम्ही सांगू शकत नाही. अतिशय आनंदाचं वातावरण होतं. खूप छान टीमसोबत आम्हाला इथे कार्यक्रम जो आम्ही इथे एन्जॉय केला तो शब्दात सांगणं अशक्यच आहे. आणि आज वाटलंही नाही की मी हुकमाची राणी होईल. ही संधी मला केवळ आणि केवळ ह्या सख्यांमुळे आणि तुमच्यामुळे, तुमच्या टीममुळे, चॅनलमुळे मला मिळाली. मनापासून खूप खूप आभार व्यक्त करते आणि तुम्हाला रिक्वेस्ट करते की पुन्हा पुन्हा असे प्रोग्राम इथे संभाजीनगरमध्ये घेत जा आणि आम्हा सख्यांना इथे खेळण्याची संधी देत जा आणि आम्हाला ॲड करून घेत जा. थँक्यू सो मच पुन्हा एकदा सर्व टीमची. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा.